नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येसह 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कराडला अटक करून मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकला अशी मागणी शनिवारी मोर्चातून करण्यात आली होती. त्यानंतर सीआयडीने तपासाची गती आणखी वाढवल्याचे दिसत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि वाल्मिक कराड या 4 आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. सीआयडीच्या 9 पथकांकडून देशभरात त्याचा शोध सुरू आहे. फरार आरोपींच्या पासपोर्टबाबत ही कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. सीआयडीचे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे बीड शहर ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. आरोपींचे ठसे जुळले. पोलिसांनी घटनेनंतर एका काळ्या रंगाची 4 चाकी गाडी जप्त केली होती. त्यावरील ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशांची तपासणी केली असता ते जुळले आहेत. हा मोठा पुरावा सीआयडीच्या हाती लागला आहे. मारहाणीचे 4 व्हिडिओही हाती लागले. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडिओ देखील हाती लागले आहेत. तसेच या मोबाईलमधून कोणाला कॉल केला याचीही माहिती पोलिसांनी घेतली. यात काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.